नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत है तुमचं PS धनुर्धारी या यूट्यूब चैनलवर। वक्त से लड़कर जो नसीब बदल दे, इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे। कल क्या होगा कभी मत सोचो, क्या पता कल वक्त खुद अपनी तस्वीर बदल दे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 91 ते 99 पर्यंत वर्ग काढायची अगदी सोपी आणि शॉर्टकट ट्रिक। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। बघा 99 या संख्येचा वर्ग करताना काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही संख्या 100 पेक्षा कितीनं कमी आहे, तर 1 न कमी आहे, बरोबर। तर सर्वप्रथम 1 चा वर्ग लिहून घ्यायचा। 1 चा वर्ग किती येतो, 1च येतो, तर त्याला 01 मध्ये लिहायचं। 2 अंकी सिंगल जर असेल तर 0 त्याच्या समोर लावायचा आणि 2 अंकी जर असेल तर सरळ सरळ लिहायचं। तर 1 चा वर्ग किती, 01। आणि दुसऱ्या वेळेस काय करायचं आहे की 100 पेक्षा कितीनं कमी आहे, 1 न कमी आहे, तर हाच 1 या 99 मधून वजा करायचा। तर तुमचं उत्तर किती येतं, 98। आणि हे 98 कुठं लिहायचे, या संख्येच्या समोर। हा झाला तुमचा 99 चा वर्ग। समजलं नसेल तर पुढचं उदाहरण बघूया। इथं आहे 98। आता 98 ही संख्या 100 पेक्षा कितीनं कमी आहे, 2 न कमी आहे, तर या 2 चा वर्ग लिहून घ्यायचा। किती येतो, 4, तर त्याला 04 लिहायचा आहे। त्यानंतर 100 पेक्षा कितीनं कमी आहे, 2 न कमी आहे, तर हाच 2 या संख्येतून वजा करायचा। तर 98 मधून 2 गेले किती राहतात, 96। तर तुमचं उत्तर आहे 96। ठीक आहे। पुन्हा बघूया 97। आता 97 हे 100 पेक्षा कितीनं कमी आहे, 3 न कमी आहे, तर या 3 चा वर्ग किती येतो, 09। आणि 100 पेक्षा कितीनं कमी आहे, 3 न कमी आहे, तर हेच 3 या 97 मधून वजा करायचे। किती होतात, 9404। हे झालं तुमचं उत्तर। नंतर 96। आता 96 किती संख्येनं कमी आहे 100 पेक्षा, तर 4 न कमी आहे, तर या 4 चा वर्ग किती येतो, 16। आता 2 अंकी संख्या आहे तर 0 लिहायची गरज नाही आहे। आता कितीनं कमी आहे 100 पेक्षा, 4 न कमी आहे, तर हे 4 या 96 मधून वजा करायचे। आता 96 वजा 4 किती होतात, 92। 92 16 हे तुमचं 96 चा वर्ग आहे। ठीक आहे। त्यानंतर बघूया 95। आता 95 चे तुम्हाला 2 ट्रिक मी या ठिकाणी एकदम सोप्या ट्रिक सांगणार आहे। 2 पैकी कोणतीही ट्रिक तुम्ही यूज करू शकता, पण दुसरी ट्रिक जी आहे ती तुम्हाला मी स्पष्टीकरण सांगतो। बघा पहिल्या ट्रिकनुसार आपल्याला काढायचं आहे की 95 चा वर्ग काढताना 100 पेक्षा कितीनं कमी आहे, तर 5 न कमी आहे। 5 चा वर्ग किती आहे, 25। ठीक आहे। त्यानंतर 100 पेक्षा कितीनं कमी आहे, 5 न कमी आहे, तर हेच 5 यामधून वजा करायचं, तर हे किती होणार, 90 25। ठीक आहे। ही झाली पहिली ट्रिक। आता दुसरी ट्रिक बघूया। हे दुसरी ट्रिक तुम्हाला 2 अंकी संख्येमध्ये कोणत्याही संख्येत जर एकक स्थानी 5 असेल, 5, तर ही सर्व गोष्टींसाठी ट्रिक लागू पडेल। ठीक आहे। तर लक्ष द्या। आता 5 एकक स्थानी किती आहे, 5, त्या 5 चा वर्ग किती येतो, 25। तो आधी लिहून घ्यायचा आणि जेही संख्या दशक स्थानी असेल त्या संख्येचे समोरील संख्येसोबत तिचा गुणाकार करायचा। 9 नंतर काय येतं, 10। 9 गुणिले 10 किती होतात, 90। हे झालं तुमचं उत्तर। ठीक आहे। 2 पैकी कुठलीही ट्रिक तुम्ही वापरू शकता, पण हे जी मी दुसरीवाली ट्रिक जी सांगितली तुम्हाला, ही ट्रिक फक्त 2 अंकी संख्येमध्ये कोणत्याही संख्येच्या प्रथम स्थानी म्हणजे विचारली 5, तर उत्तर तुमचं तेच निघेल। त्यानंतर 94। 100 पेक्षा कितीनं कमी आहे, 6 ने कमी आहे, तर 6 चा वर्ग किती, 36। आता 100 पैकी 6 ने कमी आहे, तर हे 6 या 94 मधून वजा करायचं, तर तुमचं उत्तर किती येईल, 8836। नंतर आहे 93। आता 93 म्हणजे 100 पेक्षा 7 ने कमी, तर या 7 चा वर्ग किती येतो, 49, आणि हेच 7 या 93 संख्येतून वजा करायचे, म्हणजे तुमचं उत्तर येईल 86 49। तर पुढचे 2 उदाहरण तुमच्यासाठी, एक 92 चा वर्ग आणि 91 चा वर्ग, हे तुमच्यासाठी आहेत। या दोन्ही संख्येचे वर्ग तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच आपण भेटूया अशाच काहीतरी नवीन ट्रिक्ससह। तोपर्यंत धन्यवाद।